आता थेट जातोय नागपूरमध्ये ओबीसींच्या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। तो ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम झालं आहे, त्यासाठी आपण सिद्ध झाला आहात। आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या ठिकाणी मान्यवरांचे भाषण होतील त्यावेळेस आपण शांततेने त्यांचं भाषण ऐकून घ्याल, आमचंही भाषण ऐकून घ्याल आणि ओबीसीची काय सत्यानाश केला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल। आपण तर ओबीसींच्या मानेवरती सुरा चालवलाय अशा शब्दामध्ये विजय वडेट्टीवार यांनी जोरदार घणाघात केलेला आहे आणि मोर्चाच्या ठिकाणी जबरदस्त गर्दी जमलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे लोक एकवटलेले आहेत आणि लाखोंच्या संख्येने या महामोर्चात लोक सहभागी होतील असं यापूर्वीच वडेट्टीवारांनी म्हटलं होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर। प्रवीण, हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये आता विविध पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते सहभागी झालेले आहे। सकल ओबीसी महामोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे आंदोलन पुकारलं होतं ते मागे घेण्यात आलं, त्यामुळे आता हे जे दुसरं आंदोलन आहे मी दाखवतो तुम्हाला। विदर्भातून सर्व जिल्ह्यांमधून नागरिक जे आहे ओबीसी बांधव ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहे आणि 11 जिल्ह्यामधून विदर्भातल्या ओबीसी कार्यकर्ते नेते मंडळी दाखल झालेले आहे। विजय वडेट्टीवार हे मुख्य संयोजक आहे या मोर्चाचे आणि इतर नेते मंडळांनी सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्टेजवर आपण पाहू शकतो अनिल देशमुख हे शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाकडून दाखल झालेले आहे आणि इतर नेते मंडळी जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी एक एक करून उपस्थित होत आहेत। संविधान चौकापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि संविधान चौकामध्ये सुद्धा भाषणं जी आहे ती होणार आहे। त्यानंतर भाषण झाल्यानंतर या संदर्भामध्ये भूमिका जी आहे ती भूमिका जाहीर केली जाणार आहे। एकंदरीतच या मोर्चामध्ये जवळपास एक 5-6 हजार लोक आतापर्यंत जमलेले आहेत आणि या मोर्चामध्ये जी संख्या आहे ती दर्दी लोकांची आहे, त्यामुळे गर्दी जमवण्यामध्ये आमचा इंटरेस्ट नाही असं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। त्यामुळे जेवढे जमले लोक तेवढे हे ओबीसी आंदोलन पुढे नेतील असं आयोजकांचं म्हणणं आहे। माणिकराव ठाकरे हे दाखल झालेले आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष आणि यासोबत सुधाकर आडवाणी जे विधान परिषदचे सदस्य आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि राजेंद्र मोहक सुद्धा आहे। त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसचे नेते मंडळी हे सर्वाधिक दिसत आहेत, पण काँग्रेसचे काही नेते मंडळी नागपूरचे सुनील केदार आणि इतर ते मात्र काही दिसत नाही आहे। त्यामुळे हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही आहे, हा एका संघटनेचा मोर्चा आहे, समाजाचा मोर्चा आहे। त्यामुळे कोण या मोर्चामध्ये सहभागी झालं याकडे न बघता विषय महत्त्वाचा आहे, यातला भाव महत्त्वाचा आहे आणि आंदोलन महत्त्वाचं आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकंदरीतच या मोर्चाची सुरुवात आता होते आहे आणि या मोर्चामध्ये आता या GRच्या विरोधात पुढची कारवाई कशी करायची, पुढची लढाई कशी लढायची या संदर्भामध्ये धोरण ठरणार आहे। त्यामुळे 5-6 हजार लोक आतापर्यंत जमलेले आहेत आणि पिवळ्या टोप्या घालून जय ओबीसी लिहिलेल्या या टोप्या आहेत आणि सकल ओबीसी महामोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे पहिले ओबीसी मुक्ती मोर्चा होता, नंतर बबनराव तायवाडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापन केला आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सांगितलं की GRमुळे कुठलाही फरक आरक्षणावर पडणार नाही। त्यामुळे आता हे तिसरं आंदोलन हे याला नाव सकल ओबीसी महामोर्चा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ओबीसी संदर्भात आणखी आंदोलन वेळोवेळी होत राहील, कारण की 52% समाज आहे, 400 जाती आहे। त्यामुळे या ठिकाणी 400 जातींमधले प्रतिनिधी जे आहेत ते आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यात मुस्लिम समाजातल्याही काही जाती आहेत ज्यांना ओबीसीचं आरक्षण आहे, ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले। नक्कीच आणि बघतोय आपण की मोठ्या संख्येने हे सगळे जमलेले ओबीसी बांधव आहेत आणि प्रामुख्याने मागणी एकच आहे, तो म्हणजे 2 सप्टेंबरचा मराठा समाजासाठी काढलेला GR रद्द करावा। मात्र सध्या आपण बघतोय की पूर्ण विदर्भातल्या कानाकोपऱ्यातनं आलेले हे लोक आहेत, लोकांची संख्या ही वाढताना पाहायला मिळतेय। सर्व दूर जिकडे बघू तिकडे लोक पाहायला मिळत आहेत, कुठपर्यंत ही गर्दी जमलेली दिसतेय। एकंदरीतच विदर्भामध्ये जर पाहिलं आपण तर ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणजे ओबीसी म्हणजे कुणबी मुळात जो वाद आहे मराठा आणि कुणबी, तर विदर्भामध्ये
कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते स्वातंत्र्याच्या काही वर्षानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी सर्व मराठा समाजाच्या लोकांना आवाहन केलं होतं की कुणबी प्रमाणपत्र घेऊन घ्या आणि ओबीसीमध्ये या. तेव्हा विदर्भातल्या अनेकांनी हे ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं. त्यामुळे ओबीसी संख्या ही मोठी आहे विदर्भामध्ये. दुसरीकडे ओबीसी एकूण 400 जाती या ओबीसीमध्ये मोडतात आणि यात भारतामध्ये जातीच्या आधारावर आरक्षण मिळतं, धर्माच्या आधारावरती घटनेनुसार संविधानानुसार आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मातलेही जवळपास 10 ते 12 जाती आहेत, त्यांनाही ओबीसीचं आरक्षण आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायातले मुस्लिम समाजातलेही लोक सहभागी झालेले आहेत. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण टिकावं यासाठी विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी झालेले आहेत. विदर्भाच्या बाहेरूनही लोक आलेले आहेत. पण हे सगळं आंदोलन जे आहे या आंदोलनाचे जे नेते मंडळी आहे त्या नेते मंडळींच्या पक्षाकडे पाहून लोक सहभागी होत असतात. त्यामुळे काँग्रेस प्रणित हे आंदोलन असल्याचा काही जणांची टीका केली. त्यामुळे काँग्रेसनं हे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी हे आयोजन केलं. प्रतिभा धानोरकर ज्या खासदार चंद्रपूरच्या त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे दोघेही राजकीय विरोधक आहेत एका पक्षात राहून, पण हे दोन्ही राजकीय विरोधक या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रणित हे आंदोलन जरी असल्याचा आरोप केला जात असला तरी विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून या आंदोलनाच्या साठी नागरिक ओबीसी नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. नक्कीच. मात्र आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हा मोर्चा सुरू होतोय या आधी काही भाषणं होणार आहेत का? वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की काही भाषणं होतील, शांततेनं तुम्ही ती ऐकून घ्यावीत. कोणाकोणाची भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर हा मोर्चा निघणार, नेमकी कशी रूपरेषा आहे? 2 ठिकाणी भाषण आहे. एक तर मी ज्या ठिकाणी आता उभा आहे यशवंत स्टेडियम आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियम परिसरामध्ये कार्यकर्त्यांची भाषणं जी आहे ती होणार आहे आणि कार्यकर्त्यांची भाषणं पोवाडे सकाळपासून सुरू आहे. ओबीसी संदर्भात काही पोवाडे तयार केलेले आहेत, ते पोवाडे वाजवले जात आहेत आणि यानंतर हा मोर्चा झाल्यानंतर संविधान चौकामध्ये भाषण होणार आहे. यात सर्वात महत्त्वाचं जे भाषण आहे ते विजय वडेट्टीवार यांचं आहे, कारण ते संयोजक आहे. यासोबत माणिकराव ठाकरे इथे उपस्थित आहे आणि प्रतिभा धानोरकर ज्या खासदार आहे चंद्रपूरच्या त्यांचं सुद्धा भाषण आहे. त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा जाईल आणि तिथे भाषणं जी आहेत ती होणार आहे. त्यामुळे या भाषणांमध्ये काय भूमिका मांडली जाते आणि मराठा समाजातले नेते मंडळी जे आहेत की हा सगळा प्रकरण जे आहे हे सगळं हायकोर्ट कोर्टात असल्यामुळे या संदर्भामध्ये आता आंदोलन करून मागणी करून काही उपयोग होणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की GR-मुळे काही नव्या कोणाचंही आरक्षण हिसकावलं जाणार नाही. जुनीच पद्धत आहे मराठा समाजाच्या लोकांना ओबीसीचं प्रमाणपत्र देणं. त्यामुळे नवं काही याच्यात नाही या GR-मुळे. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सुद्धा विरोध जो आहे तो मावळलेला आहे. त्यामुळे आता या सकल ओबीसी महामोर्चाच्या भाषणातून काय काय निर्णय घेतला जातो, आगामी वर्षभर किमान हे आंदोलन जे आहे हे राज्यातल्या सगळ्या मुख्यालयावरती कसं केलं जाईल आणि पक्षीय राजकारण कसं बाजूला ठेवलं याकडे लक्ष लागलं. नक्कीच. तुर्तास धन्यवाद. या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच.